नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्मणी प्रयोग हा टॉपिक पाहणार आहोत. ओके, मागच्या पाठात आपण बघितलं होते की कर्तरी प्रयोग म्हणजे काय बघितलं होतं आपण. कर्त्यानुसार क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. आता आपण बघणार आहे की कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोग म्हणजे काय बघितलं होतं आपण. कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापदात बदल होतो. कशानुसार? कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो. मग कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल होतो म्हणजे काय? तर सेम आपण काय म्हणलं की कर्माच्या लिंग किंवा वचन किंवा विभक्तीमध्ये बदल करून आपण काय करू शकतो? बघू शकतो की क्रियापदामध्ये बदल होतो का? जर कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला काय म्हणतात? कर्मणी प्रयोग. ओके, उदाहरणार्थ बघा की रामने आंबा खाल्ला. ओके, रामने आंबा खाल्ला. मग आता ह्यातलं क्रियापद कुठलं आलं? खाल्ला. आणि ह्यातील धातू कुठला आला? मेन खा. मग खाणारा कोण? खाणारा कोण जर म्हणलं असतं आपलं उत्तर मिळतं वाक्यातील राम. राम वाक्यातील काय आला? कर्ता आला. बरोबर. आणि काय खाल्ला? काय खाल्ला? आंबा खाल्ला. आंबा हे त्या वाक्यातील काय आलं? कर्म आलं. इथेपर्यंत काय आलं? कर्म आपल्याला कळालं. मग सगळ्यात महत्वाचं आपण ट्रिक्स परवा मागच्या पाठात बघितली होती की आपण कर्त्याला जर प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. ओके, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नको असतो. ही ट्रिक झाली. पण समजून घेण्यासाठी बघूया आपण. जर हेच वाक्य जर आपण कर्माचं लिंग बदलून जरा बघूया आपण की रामने आपण कर्ता आहेच ठेवला. कर्त्यामध्ये काही सकट बदल केलेला नाहीये आपण. ओके, रामने आंबा हा शब्द कसा आहे रे? आंबा हा शब्द बघा पुल्लिंगी शब्द आहे. तो आंबा. याचा आपण लिंग बदललं तर लिंग बदलून बघूया आपण. आंबाच्या ऐवजी आपण समजा चिंच घेऊया शब्द. स्त्रीलिंगी शब्द घेऊया. बरेच जण लिंग बदलायच्या वेळी प्रॉब्लेम करतात. लिंग बदलाय म्हणजे काय करायला नेमकं कळत नाही. तर स्त्रीलिंगी कोणताही शब्द घ्यायचा त्याच्यामध्ये. ओके, कोणताही स्त्रीलिंगी शब्द घेतला तर आपल्याला कळून जातं. मग चिंच म्हणजे ती चिंच. रामने चिंच खाल्ला होईल का रे? तर रामने चिंच काय होणार आहे? खाल्ली होणार आहे. ओके, म्हणजे कर्माचं लिंग बदललं असता क्रियापदामध्ये पण बदल झाला. आणि बदल झाला म्हणजे कुठला रे? कर्मणी प्रयोग. कुठला आला? कर्मणी प्रयोग. कळते? कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार बदललं तर होऊ शकतं. आता हेच जर आंबा हा शब्द आहे. ओके, रामने आंबा खाल्ला. हे जर आपल्याला लिंग बदललं आता आपण वचन बदलून बघूया. रामने आंबे असं जर म्हणलं, रामने आंबे तर काय होईल? रामने आंबे खाल्ले होणार. रामने आंबे खाल्ले म्हणजे परत क्रिया याच्यामध्ये काय बदल झाला? क्रियापदामध्ये बदल झाला. कशानुसार? कर्माचं लिंग किंवा वचन बदलल्यानुसार झाला. आपल्याला कळते? म्हणजे हा कुठला प्रयोग झाला? कर्मणी प्रयोग. म्हणजे कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार जर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला काय म्हणतात? कर्मणी प्रयोग. समजते? मग आता आपण बघूया की ट्रिक्स. हे झालं व्याख्येनुसार कर्मानुसार क्रियापदामध्ये बदल झाला. ट्रिक्स पुन्हा एकदा याच्यासाठी महत्वाचे काय? तर ट्रिक्स बघा. कर्त्याला प्रत्यय मगाशी काय होतं? कर्तरी प्रयोगात नसतो होतं. पण कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय पाहिजेच. कर्त्याला प्रत्यय असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही कर्मणी प्रयोगाकडे. कर्मणी प्रयोग जायचा असेल तर कळते? कर्त्याला प्रत्यय असतोच. मग कर्माला प्रत्यय? तर कर्माला प्रत्यय नसतोच. ओके, कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो. समजतंय का? ओके, आणि वाक्य शक्यतो पुन्हा एकदा शक्यता मी सांगतोय, शक्यतो भूतकाळात असते. प्रत्येक वेळी असेलच का असे नाही, पण शक्यतो कसं असते? भूतकाळात असते. कळते काय म्हणते? ओके, हे दोन खूप महत्वाचे. मगाच्या ह्याच्यात पण दोन महत्वाचे होते आणि ह्यामध्ये पण कुठले महत्वाचे ट्रिक्स ओळखायचे? एक तर कर्त्याला प्रत्यय पाहिजेच आणि कर्माला प्रत्यय नकोय. ओके, मग आता बघा सगळ्यात महत्वाचं कर्म प्रथमांत असते. प्रथमांत म्हणजे मी तुम्हाला मग सांगितलं त्याचा अंत प्रथमा विभक्तीत असतो. कुठल्या विभक्तीत असतो? प्रथमा विभक्तीत. आणि प्रथमा विभक्तीत म्हणजेच काय? त्याला प्रत्यय नसतो. ही ट्रिक जी सांगितलेली आहे आपण ती हेच म्हणजे एक्सप्लेनेशन आहे की कर्ता कसा असतो? कर्म कसं असतं? प्रथमांत असतं. समजते काय म्हणते? हे झाले महत्वाच्या गोष्टी. आता मग आपण उदाहरण बघूया. उदाहरणार्थ काय बघूया? पोलिसाने चोर पकडला. त्यामध्ये क्रियापद कुठलं आलं? पकडला. पकडला मध्ये धातू कुठला आला रे? पकड. ओके, आणि पकडणारे कोण किंवा पकडणारा कोण आहे? पकडणारा पोलीस आहे. पोलिसा वाक्यातील काय आला? कर्ता आला. आणि
काय पकडला, चोर पकडला, उत्तर येतेच, पण पकडण्याची क्रिया कोणावर घडली म्हटलं तरी चोरावर येते. म्हणजे चोर या वाक्यातील काय आलं रे, कर्म आलं. ओके, म्हणजे ह्या वाक्यात कर्ता पण आहे, कर्म पण आहे. मग आता नियम काय सांगतो बाबा, की कर्त्याला जर प्रत्यय असेल, आता बघा कर्त्याला इथं कुठला प्रत्यय लागला, ने प्रत्यय. कर्त्याला प्रत्यय असला की तो कर्तरी प्रयोग होत नाही. मग राहिला कर्माला प्रत्यय आहे का रे इथं, कर्माला प्रत्यय नाहीये, म्हणजे कुठला प्रयोग झाला रे, कर्मणी प्रयोग झाला. कुठला झाला प्रयोग, कर्मणी. म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय पाहिजेच, त्याच्या आपण कर्मणीकडे जायचंच नाही. कळते काय म्हणते. मग मगाशी एक उदाहरण आपण म्हणजे मागच्या पाठात आपण बघितलं होतं की राम आंबा खातो. ओके, राम आंबा खातो. आता बरेच जण तसे प्रश्न पडतात म्हणून सांगायची गरज आहे इथं. राम आंबा खातो या वाक्यामध्ये आपण बघितलं होतं की रामला प्रत्यय नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग आहे, बरोबर, आपण बघितलं होतं. पण आंब्याला पण कुठं प्रत्यय आहे इथं, मग आंब्याला प्रत्यय नसला तर हा कर्मणी प्रयोग पाहिजे का रे. तर कर्तरी प्रयोग एकदा जर तो झाला, एकदा कर्तरी प्रयोग डिफाईन झाला तो, की परत कर्माला प्रत्यय आहे का नाही बघायची गरजच नाही, तो कर्तरीच प्रयोग होणार. त्याच्या पुढे जायचीच गरज नाही आपल्याला, कर्मणी आहे का बघायची परत, म्हणजे कर्माला प्रत्यय आहे का. एकदा कर्तरी प्रयोग फायनल झालं की परत कर्मणी आहे का बघायला जायचं नाही. कळते काय म्हणते. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया आपण, की मीनाचा निबंध लिहून झाला. आता खरं म्हणजे संयुक्त क्रियापद आहे, तुम्हाला संयुक्त क्रियापद टॉपिक बघितला असेल तर कळेल, संयुक्त क्रियापद ओळखता येतील. संयुक्त क्रियापदामध्ये एक धातू साधित असतं आणि एक सहाय्यकारी क्रियापद असतं. मग ह्यात मेन क्रिया कुठली आहे, त्यात दोन शब्द आली. संयुक्त क्रियापदामध्ये दोन शब्द आलीत, पण एकाच क्रियेचा बोध झाला, लिहिण्याचीच क्रिया झाली. लिहून झाला म्हणजे दोन क्रिया कुठल्या घडल्यात का, लिहिण्याचीच क्रिया झालेली आहे फक्त. मग मेन धातू कुठला असतो यातला, जो धातू साधित मधला असतो तो मेन धातू असतो. ओके, मेन क्रिया कुठली झाली, लिहिण्याची क्रिया झाली. मग लिहिणारी कोण, लिहिणारी कोण आहे रे, मीना. मीनाला वाक्यातील काय आला, मीना वाक्यातील कर्ता. आणि काय लिहून झाला, तर निबंध लिहून झाला. हे वाक्यातील काय आलं, कर्म झालं. ओके, या वाक्यातील कर्म झालं. बघा नियम सांगतो की कर्त्याला प्रत्यय आहे का रे इथं, चा. मीना या शब्दाला चा प्रत्यय लागला म्हणजे कर्तरी प्रयोग होईल का, नाही. कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय लागलाय का रे इथं, नाही लागला, म्हणजे हा कुठला प्रयोग झाला, परत कर्मणी प्रयोग झाला. कुठला प्रयोग झाला, कर्मणी. समजते, कर्मणी प्रयोग. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघा, मांजराकडून उंदीर पकडला गेला. मांजराकडून उंदीर पकडला गेला, त्यामध्ये इथं पण परत काय आलं, संयुक्त क्रियापद आलं. काय आलं, संयुक्त क्रियापद. मेन क्रिया कुठली आहे रे, पकडण्याची, आणि त्याला सहाय्य करण्यासाठी गेला शब्द आले. मग पकड हा धातू परत इथं आला. पकडणारा कोण, पकडणारा आहे मांजर. मांजरा वाक्यातील काय आला रे, कर्ता आला. आणि काय पकडला, तर उंदीर पकडला, या वाक्यातील काय आलं, कर्म आलं. नियमानुसार कर्त्याला म्हणजे मांजर या शब्दाला कडून हा प्रत्यय लागला किंवा शब्द घ्यावे लागला, म्हणजेच प्रत्यय इथे लागले, म्हणून हा कर्तरी प्रयोग येईल का, नाही येणार. कर्माला प्रत्यय आहे का इथं, तर कर्माला प्रत्यय नाहीये, म्हणजे कुठला प्रयोग झाला रे, हा कर्मणी प्रयोग झाला. कर्मणी प्रयोग. समजते का, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. ओके, ठीक आहे. आता पुढे बघूया आपण कर्मणी प्रयोगाचे मग प्रकार. कर्मणी प्रयोगाचे प्रकार किती आहेत मग, तर कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार आहेत टोटल, आणि खूप महत्वाचे. कर्मणी प्रयोग सगळ्यांचा आवडता टॉपिक आहे, ह्याच्यावर प्रश्न असतातच मॅक्झिमम. कळते, कर्मणी प्रयोग. मग कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार कोणते, एक प्रधान कर्तृक कर्मणी, दुसरा शक्य कर्मणी, तिसरा प्राचीन किंवा पुराण कर्मणी, चौथा समापन कर्मणी, आणि पाचवा येतो नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी. हा पाचवा जो आहे तो इंग्लिशमधून आहे असा उचलला. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात, पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. आपण व्हॉइस इंग्लिशमध्ये बघितले असेल तर कळेल, पॅसिव्ह व्हॉइस म्हणून. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस मधला इंग्लिशमधून उचलला. ओके, हे 5 प्रकार आहेत. मग ह्या 5 प्रकारांचा आपल्याला व्यवस्थित डीप मध्ये अभ्यास करायचा. ओके, मग पहिला प्रकार बघूया की आपण प्रधान कर्तृक कर्मणी. तर प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये वैशिष्ट्य काय प्रधान कर्तृक कर्मणीचं, की हा एक तर पहिला मेन म्हणजे हा कर्मणी प्रयोग असणार फिक्स. पहिला प्रकार कुठला असणार, हा कर्मणी प्रयोग. आणि कर्मणी प्रयोगात काय असतं रे, कर्त्याला प्रत्यय असतो का, कर्त्याला प्रत्यय असतोच, तेव्हाच आपण कर्मणी प्रयोग म्हणतो, बरोबर. पण ह्याचं महत्वाचं वाक्य काय इम्पॉर्टंट, कर्ता हा प्रधान किंवा मुख्य दाखवलेला असतो. म्हणजे प्रयोग आहे कर्मणी, पण कर्ता त्यातला मेन क्रिया कोणी केली तो महत्वाचा, त्याला महत्व प्रदान केलेलं असते त्यांनी, त्यामुळे त्याला काय म्हणतात, प्रधान कर्तृक कर्मणी. दुसरं काय आहे, कर्ता कुठल्या विभक्तीला असतो, तृतीय विभक्तीला असतो, म्हणजे कंपल्सरी तो ने किंवा नी प्रत्ययाने जोडलेला असतो. ओके,
कर्त्याला ने किंवा नी प्रत्यय असतो तेव्हा तो कुठला असणार आहे? प्रधान कर्तृक कर्मणी. मग ने कधी असणार? तर कर्ता एक वचनी असेल तर, कर्ता एक वचनी असेल तर ने प्रत्यय असतो. कर्ता जर अनेक वचनी असेल, कर्ता जर अनेक वचनी असेल तर मग नी प्रत्यय असतो. आपण उदाहरण बघूया त्याचे म्हणजे आपल्याला कळेल. ओके, समजलं? प्रधान कर्तृक कर्मणीमध्ये कर्त्याला कर्ता प्रधान असतो आणि कर्त्याला ने किंवा नी हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय असतो. ओके, मग उदाहरण बघूया आपण. उदाहरण बघा की रामने आंबा खाल्ला. काय? रामने आंबा खाल्ला. या वाक्यामध्ये खाल्ला हे क्रियापद झालं. यातला मूळ धातू कुठला झाला? खा. आणि खाणारा कोण? खाणारा कोण? राम. राम या वाक्यातील काय आला? कर्ता आला. काय खाल्ला? आंबा. आंबा या वाक्यातील काय आलं? कर्म आलं. प्लस रामने प्रत्यय लागला ने म्हणजे कर्तरी प्रयोग होईल काय? हा नाही. म्हणजे आणि कर्माला प्रत्यय आहे का इथं? एक कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही. म्हणजे हा प्रयोग कुठला आला? कर्मणी प्रयोग झाला. कुठला? कर्मणी. ओके, आता नियम काय सांगतो? कर्मणीतला उपप्रकार मग कोणता? कर्मणीतला उपप्रकार कुठला? ने प्रत्यय लागलाय. कर्त्याला जर ने प्रत्यय असेल तर तो कुठला असतो रे? प्रधान कर्तृक कर्मणी. कुठला? प्रधान कर्तृक कर्मणी. कळतंय? दुसरं बघा, पोलिसांनी चोर पकडला. पकडला मध्ये धातू कुठला आहे रे? पकड. ओके, धातू आहे पकड. आणि पकडणारा कोण म्हणलं तर पकडणारा पोलीस. पोलीस वाक्यातील कर्ता आला. काय पकडला? चोर. चोर या वाक्यातील कर्म आलं. ओके, कर्त्याला प्रत्यय लागला ने, कर्माला प्रत्यय नाही. म्हणजे मेन प्रकार झाला कर्मणी प्रयोग. आणि कर्त्याला ने प्रत्यय लागला म्हणजे काय आला? हा प्रधान कर्तृक कर्मणी आला. प्रधान कर्तृक कर्मणी. कळते? प्रधान कर्तृक कर्मणी. तिसरं बघा, तिने गाणे म्हटले. यामध्ये मेन धातू कुठला? म्हण. हा, आता म्हणणारी कोण? म्हणणारी कोण? ती. ती ह्या वाक्यातील काय आला? कर्ता आला. ओके, काय म्हटले? गाणे. गाणे वाक्यातील काय आले? कर्म. बरोबर आहे. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. म्हणजे कुठला प्रयोग आला रे? हा कर्मणी प्रयोग. ओके, प्लस कर्त्याला कुठला प्रत्यय? ने. म्हणजे परत कुठला आला रे? हा प्रधान कर्तृक कर्मणी. कुठला आला? प्रधान कर्तृक कर्मणी. समजते? प्रधान कर्तृक कर्मणी म्हणजे समजलं सगळ्यांना? कर्त्याला ने किंवा नी प्रत्यय असतो. ओके, आता पुढे आपण मग बघूया की दुसरा प्रकार, शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोग. आता शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय रे? शक्य कर्मणी प्रयोग ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्त्याकडून क्रिया करणे शक्य असते. कर्त्याकडून क्रिया करणे शक्य असते, त्याला काय म्हणतात? शक्य कर्मणी. दुसरी गोष्ट, कर्ता सविकरण तृतीय किंवा चतुर्थी विभक्ती असतो. आता हे एमपीएससी साठी महत्वाचं आहे. पोलीस भरती आणि हे लक्षात ठेवायची काही गरज नाहीये. वाक्यातून कळून जाईल तुम्हाला कसं आहे ते. पण एमपीएससी मध्ये नियमांवर प्रश्न विचारला तर कसला? सविकरण. आता सविकरण म्हणजे काय? सविकरण म्हणजे विभक्ती. सविकरण विभक्ती एक प्रकार आहे. कुठला? सविकरण विभक्ती. सविकरण विभक्ती म्हणजे काय? एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला एक प्रत्यय असतो, कुठला तरी एक विभक्ती प्रत्यय आलेला असतो, परत आणि एक कुठला तर प्रत्यय लागतो. म्हणजे पहिल्या एका विभक्ती प्रत्यय असतोच, परत आणि एक त्याला पुढे लगेच विभक्ती प्रत्यय लागतो. कळतंय? ते चरम प्रत्यय आणि चरमेतर प्रत्यय हा टॉपिक आहे, जरा डीप मध्ये. बाकीच्या बघायची काही गरज नाही, पण एमपीएससी मध्ये खूप महत्वाचं आहे. मग हे जर असे प्रत्यय लागला आणि ने प्रत्यय लागला शेवटचा, म्हणून याला सविकरण तृतीय. कारण तृतीयाचे आपल्याला माहिती कोणते? ने, ए आणि शिव प्रत्यय असतात. बरोबर आहे? ओके, किंवा सविकरण चतुर्थी विभक्ती पण असते. ओके, ती पण आपण पुढे बघूया. चतुर्थी विभक्तीचे कुठले प्रत्यय असणार आहेत फक्त लक्षात ठेवा. कुठले? स, ला, ना, ते हे विभक्ती असतात. फक्त मला तुम्हाला इथे सांगायचं काय होतं की सविकरण विभक्ती म्हणजे काय ते. ओके, असं कळते? कर्त्याकडून क्रिया करणे शक्य आहे एवढं सांगितलेलं असतं इथं. आणि विभक्ती कशी असते? सविकरण तृतीयत असते. मग आपण ह्याची काही उदाहरणं बघूया आपण. उदाहरणार्थ बघा, माझ्याने जिना चढवतो. ओके, माझ्याने जिना चढवतो. या वाक्यामध्ये धातू कुठला रे? चढ. आणि चढणारा कोण आहे? चढणारा मी. कोण आहे? मी. मी या वाक्यातील काय आला? कर्ता आला. ओके, काय चढवतो? जिना. जिना या वाक्यातील काय आलं? कर्म आलं. जिना या वाक्यातील कर्म आलं. बरं, चढवतो म्हणजे कर्त्याकडनं क्रिया काय आली रे? चढवतो, बसवतो, उठवतो, पिवतो असे शब्द असतात. कुठले?
खावं होतो, पिवं होतो, बसविते, असे शब्द वविते वविते ववितो असं काही शब्द असतात. ते महत्वाचं काय आहे की कर्त्याकडून क्रिया करणं शक्य आहे का? तर शक्य आहे. दुसरी गोष्ट कर्त्याला प्रत्यय लागला तृतीया म्हणजे कर्तरी प्रयोग असेल का? नाही. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कुठला आला? कर्मणी प्रयोग आला. कुठला आला? कर्मणी प्रयोग. आणि कर्त्याकडून क्रिया करणे काय आहे रे? शक्य आहे. म्हणून याला काय म्हणतात? शक्य कर्मणी म्हणतात. काय म्हणतात? शक्य कर्मणी. ओके, समजलं शक्य कर्मणी म्हणजे. दुसरं बघा, पोस्टमनला डॉक्टरचे अक्षर वाचवते. पोस्टमनला डॉक्टरचे अक्षर वाचवते. आता यात वाचवते मध्ये वाचव नाही हे शब्द. मेन क्रिया कुठली आहे रे? वाच, नाहीतर वाचव म्हणशीला. धातू काढताना काय कराल? वाचवते, वाचव म्हणशीला. वाचणारा कोण आहे रे? वाचणारा पोस्टमन. पोस्टमन वाक्यातील काय आला? कर्ता आला. पोस्टमन वाक्यातील कर्ता आला. काय वाचवते? तर अक्षर. आता हे डॉक्टरचे इथं प्रत्यय बघचीला. काय वाचवते? त्याचं अक्षर. अक्षर या शब्दाला प्रत्यय नाहीये. हे द्विकर्म किंवा द्विकर्म नाहीये, एकच कर्म आहे. ते विशेषण येतं कर्माचं. ओके, ते कर्मपूरक टॉपिक मध्ये कळलं. डीप मध्ये बघायला गेलं तर अक्षर हे वाक्यातील कर्म आहे. कसं काय प्रश्न विचारला आपण? काय नाही प्रश्न विचारला असता उत्तर मिळतं आपल्याला. ओके, कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कुठला प्रयोग आला? कर्मणी. आणि डॉक्टर पोस्टमन कडनं क्रिया करणं शक्य आहे का? ती शक्य आहे. म्हणजे कुठला आला रे हा परत? शक्य कर्मणी आला. कुठला आला? शक्य कर्मणी. समजतंय का? खूप सोपं आहे. शक्य कर्मणी ओळखायला खूप सोपं आहे. पुढचं बघा, सचिनला डोंगर चढवतो. सचिनला डोंगर चढवतो मध्ये धातू कुठला रे यातला? चढ. परत चढणारा कोण? सचिन. सचिन वाक्यातील काय आला? कर्ता आला. ओके, आणि काय चढवतो? डोंगर. डोंगर हे वाक्यातील काय आलं? कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. म्हणजे कुठला प्रयोग झाला हा? कर्मणी प्रयोग. आणि कर्त्याकडनं क्रिया करणं शक्य आहे का? आहे. तर मग त्याला काय म्हणतात? शक्य कर्मणी. ओके, शक्यतो वतो ववितो असे शब्द असतात बरं का. खाविते, बसविते, पिवविते, कुठे उठविते. हे शब्द क्रिया कर्त्याकडून क्रिया करणं काय शक्य आहे असं दाखवतात. म्हणून त्याला काय म्हणतात? शक्य कर्मणी. समजते? मग आपण पुढे जाऊया की तिसरा प्रकार. तिसरा प्रकार कुठला? प्राचीन किंवा पुराण कर्मणी. आता प्राचीन किंवा पुराण कर्मणी सगळ्यात सोपा का? एक तर सगळ्यात सोपा म्हणण्यामागं कारण म्हणजे काय? हे सगळे वाक्य मराठी काव्यातील असतात पहिले. म्हणजे अभंग असतील काही, किंवा ओव्या असतील, ग्रंथ असतील. ओके, किंवा ग्रंथ असतील. अशी जुनी वाक्यरचना असते पूर्ण. एकतर पहिल्या पूर्वीच्या अभ्यासक्रमात असं लगेच कळायचं प्राचीन किंवा पुराण कर्मणी. आता उपप्रकार एवढे डीप मध्ये एमपीएससी मध्ये वाढवलेत की हीच वाक्य प्राचीन किंवा पुराण कर्मणीची असतील त्याची गॅरंटी नाहीये. खूप वेगळी फसवी वाक्य पण येतात, ते दुसऱ्या प्रकारचे असतात. कळते? भावेमधले असतील किंवा कोणत्या ह्याच्यातले. मग कर्मणी प्रयोग ओळखायसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे वाक्य कसं असते रे? सकर्मक क्रियापदाचे असते. वाक्य सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद मगाशी आपण बघितले काय म्हणजे. ओके, दुसरं गोष्ट प्राचीन मराठी काव्यातील वाक्य असतात. कसलं? प्राचीन किंवा प्राचीन मराठी काव्यातील वाक्य असतात. मग ते ग्रंथ असतील, अभंग असतील, ओव्या असतील. ओके, आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे धातूला हे महत्वाचं आहे. ज प्रत्यय लावून मग देईजे, करीजे, बोलीजे, कीजे, देईजे असे क्रियापद तयार होतात. कसली क्रियापदाला कसली प्रत्यय? ज ज ज प्रत्यय लागतात धातूला. देईजे, करीजे, बोलीजे, ओके, कीजे हे शब्द असतात. ह्याच्यावरून लगेच ओळखतं की वाक्य कसलं आहे? प्राचीन किंवा पुराण. पहिलं समजायचं सोपं कसं होतं? एखादं वाक्य कळालंच नाही प्राचीन ग्रंथातलं किंवा असं, तर ते डायरेक्ट कुठलं? पुराण कर्मणी असं आपण घ्यायचो. पण आता उपप्रकार वाढलेत. मग सगळ्यात महत्वाचं काय बघायचं यामध्ये आपल्याला की ज प्रत्यय तिथे दिसतोय का कोण? ओके, ज प्रत्यय दिसतोय का? आपण उदाहरण बघूया काय. बघा, नळे इंद्रासी असे बोली जेले. आता बऱ्याच जणांना अर्थ कळेल पण काही जणांना अर्थ कळणार पण नाही यामधला. मग कसं ओळखायचं? तर बोली जेले क्रियापद. काही जणांना क्रियापद पण कळत नाही कधी कधी. धातू या क्रियापद आहे. कधी कधी क्रियापद मध्येच येते, कधी कधी कुठे क्रियापद येऊ शकते. मग इथं कशावरनं कळालं आपल्याला? ज बोली जे. ज पहिले लागला म्हणजे कुठला आले? पुराण किंवा प्राचीन कर्मणी. कळते? दुसरं वाक्य बघा, जो जो की जे परमार्थ लाव. यातलं क्रियापद काय येणार नाही, पण क्रियापद की जे म्हणजे करणे. की जे परत ज प्रत्यय लागला म्हणजे परत हे कुठलं आलं?
प्राचीन किंवा पुराण कर्म म्हणे. समजते का प्राचीन किंवा पुराण कर्म म्हणे. ओके. तिसरं बघा, द्विजी निशिदा पासाव म्हणी जेलो. आता वाक्याचा अर्थच कळत नाही काय काय, तरी पण लक्षात ठेवायचं आपल्याला. कसं मग, म्हणी जेलो म्हणलो, म्हणी जेलो क्रियापद, आणि क्रियापदात कुठला आहे रे, ज प्रत्यय, म्हणजे हे परत कुठलं आलं रे, प्राचीन किंवा पुराण कर्म म्हणे. प्राचीन किंवा पुराण कर्म म्हणे. कळते, समजते, खूप सोपं आहे प्राचीन किंवा पुराण कर्मणी. ओके. मग आता पुढचं बघायचं आहे आपल्याला, चौथा सगळ्यात महत्वाचा प्रकार समापन कर्मणी. खूप महत्वाचं आहे. समापन नावातच आहे. समापन, एखादी गोष्ट समापन झाली म्हणजे काय रे, समाप्त झाली असा उद्देश असतो. कुठले, समाप्त झाली, झाली. ओके. मग ह्याच्या पण ओळखायच्या गोष्टी कशा आहेत त्या समजण्याच्या, कर्ता कायम षष्टी विभक्तीतच असतो. कर्ता षष्टी, षष्टी विभक्ती कुठली आहे रे, चा, ची, चे, चे विभक्ती प्रत्यय असतात षष्टी विभक्तीला. ओके. दुसरं, वाक्यात संयुक्त क्रियापद असतो. खूप महत्वाचं, वाक्यात संयुक्त क्रियापद असते. संयुक्त क्रियापद खूप महत्वाचं आहे, तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं. ओके. आणि त्यातील संयुक्त क्रियापदामधलं सहाय्यक क्रियापद जे आहे ते कुठलं असतं, एकतर झाला किंवा झाली किंवा झाले असं असते. म्हणजे ज्यातनं समाप्ती सुचवलेली असते. काय, समाप्त झाला किंवा झाली किंवा झाले असते. संयुक्त क्रियापद ही महत्वाचं आहे पुढे, कारण फसवे ट्रिक्स जेव्हा आपण बघतो, ह्या एक प्रकारचे ट्रिक्सच आहेत. आणि ट्रिक्स वापरत असताना कुठेतरी अपवादात्मक गोष्टी येत असतात, ते मी पुढे सांगेनच तुम्हाला. पण आता लक्षात ठेवायचं इथं, कळते, झाला किंवा झाली किंवा झाले पाहिजेच, पण हे कधी, वाक्यात जर संयुक्त क्रियापद असेल तरच. कसलं, संयुक्त क्रियापद असेल तरच. कळते. मग बघूया आपण उदाहरण, बघूया काय काय. मीनाचा निबंध लिहून झाला, एक वाक्य आले. एक तर यातले क्रियापद कुठलं आहे, सगळ्यांना वाटेल झाला, पण नाही, क्रिया कुठली, लिहिण्याची क्रिया आहे. संयुक्त क्रियापद लिहून झाला. ओके. लिहून झाला, ह्यातला मूळ धातू कुठला आहे रे, लिह. मूळ धातू कुठला आहे, लिह. मग लिहिणारी कोण, लिहिणारी. आता दोन शब्द आले आणि एकच क्रिया सुचवली, म्हणजे कसलं आलं, संयुक्त क्रियापद आलं. कसलं, संयुक्त क्रियापद. लिहिणारी कोण आहे, मीना. मीना वाक्यातील काय आला, कर्ता आला. काय लिहून झाला, निबंध. निबंध या वाक्यातील काय आलं, कर्म. ओके. आता कर्त्याला प्रत्यय आहे, म्हणजे कर्तृप्रयोग नाही, प्लस कुठला प्रत्यय लागला रे, चा किंवा ची किंवा चे, म्हणजे षष्टी विभक्तीचा लागला. म्हणजे हे कुठलं उदाहरण आलं कशाचं, समापन कर्मणीचं. समापन कर्मणी. समजते का, समापन कर्मणी म्हणजे काय, समजाय खूप सोपं आहे. ओके. दुसरं वाक्य बघा, आजीची गोष्ट सांगून झाली. परत सगळ्यांना वाटतं की झाली हे वाक्य आहे, पण झाली ही क्रिया आहे का, नाही. मेन क्रिया कुठली आहे, सांगण्याची. म्हणून हे दोन शब्द आले, हे प्लस कसले आले, संयुक्त क्रियापद झालं. मग सांगणारी कोण, धातू मेन कुठला असतो, धातू सांग. सांगणारी कोण आहे रे, आजी. आजी वाक्यातील काय आला, कर्ता. आणि काय सांगून झाली, गोष्ट. गोष्ट वाक्यातील काय आलं, कर्म आलं. मग गोष्ट कर्म आलं, आजीला म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला, म्हणजे कर्तरी नाही, प्लस कुठला प्रत्यय लागला, चा किंवा ची किंवा चे, म्हणजे परत कुठला आला प्रयोग, समापन कर्मणी झाला. कळते का, समापन कर्मणी. ओके. तिसरं बघा, आमची वर्गणी देऊन झाली. पुन्हा परत झाली नुसतं क्रियापद आहे का, नाही. मेन क्रिया कुठली, देण्याची, म्हणजे हे परत काय आलं, संयुक्त क्रियापद आलं. हे सारखं सांगण्यामागचं कारण काय, तुम्हाला झाला झाली झाली एक उदाहरण एक वेगळं देईन, तुम्हाला कळेल तेव्हा. ओके. झाली. मग आता मेन क्रिया कुठली आहे, देण्याची. मग देणारी कोण, देणारे कोण आहेत, आम्ही, म्हणजे आमची, म्हणजे आपण दिलं. ओके. म्हणजे वाक्यातील काय आले, करता आलं. ओके. आम्ही करता आला. काय देऊन झाली, वर्गणी. वर्गणी वाक्यातील काय आलं, कर्म आलं. बघा, कर्त्याला प्रत्ययाची म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. आता आमला ची प्रत्यय लागला असं म्हणशीला, आमची म्हणजे नावं कोणाची जर घेतली, मी कायम सांगत आलोय, वाक्यात सर्वनाम आलं तर कायम तिथे स्वतःचं नाव घ्यायचं. म्हणजे आमची म्हणजे दोघा जणांची, तिघा जणांची, असे प्रत्यय लागतो, कळेल तुम्हाला हळूहळू ते. ओके. कर्त्याला प्रत्यय चाचीचे, म्हणजे परत कुठलं आलं रे, समापन कर्मणी आलं. कुठलं आलं, समापन कर्मणीचं उदाहरण. समजते का, समापन कर्मणी काय आलं सगळ्यांना. ओके. कळते प्रकार. आता शेवटचा प्रकार आपल्याला बघायचा सगळ्यात महत्वाचा, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्ते. त्याच्या अगोदर तुम्हाला मी आता सांगायचं राहिलं की हे आपलं बघितलं होतं, हे जे एक उदाहरण बघूया की झाला झालीचं कसं असतंय ते. झाला झालीचं आता आपण बघितलं, सचिनचा निबंध लिहून झालं एक वाक्य. कुठलं, सचिनचा निबंध
लिहून झाला. ओके, ट्रिक्स आपण बघितले असते की झाला झाली पाठ केलेला असते, झाला झालेला की दाबावा डायरेक्ट कुठलं समापन. ओके, मग कुठं कुठं ते उपयोग बरोबर होतं आपल्याला, म्हणजे उत्तर बरोबर पण येतं. पण लक्ष द्या इथं की झाला हे क्रियापद नाहीये, एक मेन क्रिया कुठली लिहिण्याची आहे आणि लिहून हा शब्द पूर्ण अर्थ करत नाही म्हणून त्याला सहाय्य करण्यासाठी झाला इथे शब्द आलाय. म्हणजे इथे दोन शब्द मिळून हे कसलं क्रियापद बनले रे? संयुक्त क्रियापद बनले. कसलं? संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापदामध्ये मेन क्रिया कुठली असते रे? धातू साधिताची. कारण संयुक्त क्रियापद कसं बनलेलं असते तुम्हाला सांगितलं रे? धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद असतं त्याला शेवटी. ओके, मग यातलं धातू साधित कुठलं आहे? लिहून. लिहून मधला मूळ क्रिया कुठला आहे? लिहिण्याची. लिहिणारा कोण आहे? सचिन. सचिन वाक्यातील काय आलं? करता आला. काय लिहून झाला? निबंध. निबंध वाक्यातील काय आलं? कर्म. आताच याला कर्त्याला चा जे प्रत्यय आहे म्हणजे कुठला प्रयोग आला रे? बरोबर आहे, समापन कर्मणी. बरोबर आहे. पण एक वाक्य असते, राम राजा झाला. राम राजा झाला असं एखादं वाक्य देतात आणि आपण ट्रिक्स कुठेतरी बघितले थोडक्यात ऐकलेले असते की बाबा झाला झाली असले की समापन कर्मणी होते. ओके, तर असं काही शक्य आहे का रे समापन कर्मणी? हे चुकीचं आहे. का? संयुक्त क्रियापद आहे का रे इथं? संयुक्त क्रियामध्ये दोन क्रियावाचक शब्द कुठले आहेत का इथं? एकच आलं. ह्याच्या अगोदर कुठला आहे का? जसं इथं लिहून हा शब्द येतो होता, इथं याच्या अगोदर काय आले का? म्हणजे एकच क्रियापद आहे, म्हणजे इथं संयुक्त आहे का? नाही, म्हणजे समापनचा विषयच येत नाही इथं. दुसरी गोष्ट आणखी एक, राम करता. होणारा कोण? झाला मधला मूळ धातू कुठला? हो. होणारा कोण आहे? राम. राम वाक्यातील काय आला रे? करता. ओके, बरं. कर्त्याला चाचीचे प्रत्यय कुठे दिसतोय का रे? ट्रिक्स बघताना सगळ्या गोष्टी महत्वाच्या. चाचीचे प्रत्यय आहे का याला? नाही. मग चाचीचे प्रत्यय नसेलच तर समापन कर्मणी येईल का तो? तर नाही येणार. कळते काय म्हणतोय? प्लस आता सगळ्यांना वाटेल की काय झाला तर आपल्याला राजा झाला उत्तर मिळते की आपल्याला कर्म. हे कर्म आहे का रे? तर हे कर्म नाही. हे कर्म नाहीये. तुम्हाला क्रियापद टॉपिक मध्ये कळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की ज्या कर्म धातूची क्रियापद कुठले तरी झाला, झाला, झाला नाही दिलं होतं तुम्हाला मग म्हणजे हो न हो. हे कसले आहेत रे? अकर्मक धातू आहेत. कसले आहे ते? अकर्मक धातू. आणि अकर्मक धातू असेल तर त्या वाक्यामध्ये कर्मच नसते. अकर्मक धातूमध्ये जर कर्मच नसते आणि एखाद्या वाक्यात जर कर्मच नाहीये तर तो कर्मणी प्रयोग होईल का? कर्मणी प्रयोग होईल का तो? तर कर्मणी प्रयोग नाही होणार. वाक्यात कर्मच नाही तर कर्मणी प्रयोग करणार कसं तुम्ही? कळते का काय म्हणतो? हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं फक्त हे झाला शब्द जर संयुक्त क्रियापदामध्ये आलं तरच ते समापन कर्मणी, नाहीतर झाला या शब्द अकर्मक धातू आहे. कसला आहे? अकर्मक. ज्या वाक्यात कर्मच नाहीये. मग तुम्ही म्हणाल की हे राजा काय आले या वाक्यामध्ये? राजा काय आला असेल या वाक्यामध्ये? तर राजा ह्या वाक्यामध्ये विधानपूरक किंवा विधीपूरकचं काम करतं ते आपण नंतर बघायचं आहे पुढच्या टॉपिकमध्ये. त्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं की विधानपूरक म्हणजे काय असतं, विधीपूरक म्हणजे काय असतं ते आपल्याला बघायचं आहे पुढच्या टॉपिकमध्ये. आता फक्त लक्षात ठेवा काय विधानपूरक आहे. समजलं इथंपर्यंत सगळ्यांना कळालं का? ओके, मग आता आपण शेवटचा टॉपिक प्रकार बघूया की नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट म्हणला तरी चालेल याला. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी इंग्लिशमधनं हा असा घेतलेला आहे. इंग्लिशमध्ये याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. इंग्लिशमध्ये याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. काय सांगतो यामध्ये की कर्त्याला नेहमी कडून प्रत्यय असतो. म्हणजे कोणताही कर्ता असून दे त्याला काय लागणार? कर्त्याला कडून प्रत्यय असतो. ओके, दुसरं वाक्यात संयुक्त क्रियापद असते. महत्वाचं आहे. परत एकदा वाक्यात संयुक्त क्रियापद असते. प्लस वाक्य कसलं आहे? सकर्मक धातूच्या कृदंताला म्हणजे याला धातू साधित म्हणतात. जा या सहाय्यक धातूची मदत घेऊन हा प्रयोग करतात. म्हणजे सकर्मक धातू पाहिजे एकतर तो सकर्मक अकर्मक आपण बघितलंय. प्लस तिचे सहाय्यक क्रियापद आहे त्याला कुठला धातूपासून बनलेला पाहिजे? प्रत्यय जापासून. म्हणजे सहाय्यक क्रियापद कुठली कुठली असणार? एकतर गेला किंवा गेली किंवा जाईल अशी 3 असतात. मग अशी समापन मध्ये काय होतं? झाला किंवा झाली किंवा झाली. इथं काय रे? गेला किंवा गेली किंवा जाईल असेल. ओके, मग नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी म्हणजे काय? की जेव्हा कर्माला प्राधान्य देऊन कर्ता टाळायचा असतो. कर्ता टाळायचा असतो. कर्मालाच प्राधान्य द्यायचं असते. कळते? हे जे अपवादात्मक उदाहरण पण पुढे कुठले आहेत? कर्ताच दिलेला नसतो. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरीमध्ये अपवादात्मक
कर्ताच दिलेला नसतो, ते पुढे आपण बघूयाच. आता महत्वाचं काय सांगायचं तुम्हाला, एक तर कर्त्याला कडून प्रत्यय असतो, वाक्यात संयुक्त क्रियापद असते आणि सकर्मक धातूच्या कृदंताला जापासून प्रत्यय लागून बनलेले असतात. उदाहरणार्थ कुठले, गेला, गेली किंवा जाईल. कळते. मग उदाहरण बघूया आपण. उदाहरण काय बाबा, की पोलिसाकडून चोर पकडला गेला. एक तर नियम सांगतो, धातू इथं संयुक्त क्रियापद आला बघा, कारण जाण्याची क्रिया नाही, पकडण्याची क्रिया आहे. पकड हा तिथला काय झाला, मेन धातू झाला. पकड हा धातू झाला आणि पकडला काय, पकडणारा कोण, मग पकडणारा पोलीस. पोलीस हा वाक्यातील काय आला, कर्ता आला. काय पकडला गेला किंवा कोणावर क्रिया झाली, चोरावर. चोर या वाक्यातील काय आलं, कर्म आलं. मग आता कर्त्याला कुठला प्रत्यय लागला रे, कर्त्याला कडून प्रत्यय लागला, प्लस शेवटी सहाय्यक क्रियापद गेला किंवा गेली किंवा जायला आलं. म्हणजे उदाहरण कशाचं आलं रे, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. समजतंय का, नवीन कर्मणी किंवा कर्तरी. दुसरं बघा, मांजराकडून उंदीर पकडला गेला, परत पकडला गेला. धातू यातला आला पकड. पकडणारा कोण, पकडणारा मांजर. मांजर या वाक्यातील आला कर्ता. काय पकडला गेला, उंदीर. उंदीर वाक्यातील काय आलं, कर्म आलं. आणि कर्त्याला कडून प्रत्यय आणि सहाय्यक क्रियापद गेला, म्हणजे परत हे कशाच झालं रे, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरीचं उदाहरण झालं. कर्त्याला कडून प्रत्यय असतोच. कळते का, कर्त्याला कडून प्रत्यय असतो. कळालं कर्ते. आता अपवादात्मक. अपवादात्मक वाक्य म्हणजे काय बघा, काही वाक्यात कर्ताच देत नाहीत, कर्ताच देत नाहीत. बघा उदाहरणार्थ, सभेत पत्रके वाटली गेली. यामध्ये परत सहाय्यक क्रियापद आलं, म्हणजे संयुक्त क्रियापद आलं. मेन क्रिया झाली वाटण्याची. ओके. आता वाटणारा कोण, वाटणारा कोण, कोण आहे बाबा वाटणारा, दिलाय कर्ता वाक्यात, सभेत पत्रके वाटली गेली. वाटणार दिलाय का, वाक्यात कर्ता दिलाय का, त्यांनी कर्ता दिलेला नाही. पण मला सांगा, कर्ता दिलेला नाही, कर्ता पण कोणतरी असेल ना. सभेत जेव्हा पत्रके वाटली गेली, आपोआप वाटली गेली का रे, बघा विचार करा, कोणाकडून तरी वाटली गेली असणार आहेत का, सगळी माणसं बसलेत आणि सभेत आणि पत्रके आपोआप जाऊन पडली त्यांच्या ह्याच्यावर. कळते काय म्हणते, म्हणजे वाक्यात कर्ता दिलेलं नसते, पण क्रिया कोणाकडून तरी क्रिया घडलेली आहे, ती क्रिया कोणाकडून तरी घडलेली आहे. म्हणजे इथं परत हिडन मध्ये कडून प्रत्यय आलाय. कळते काय म्हणते, मग कर्ता दिलेला नाही वाक्यात. बरं, काय वाटली, कर्ता दिलेला नाही म्हणजे कर्तरी प्रयोग होईल का यात, कर्तरी प्रयोग विषयच नाही, बरोबर. काय वाटली गेली, पत्रके. पत्रकेला प्रत्यय आहे का कुठला, नाही, अनेक वचन आहे, त्यामुळे याला प्रत्यय नाहीये. प्रत्यय नाही आणि हे वाक्यातील कर्म आहे. काय वाटली गेली, पत्रके. ओके. कर्ता दिलेला नाही, पण कोणाकडून तरी वाटली गेलेली आहेत, हिडन मध्ये दिलेलं आहे कडून, म्हणजे हे पण कशाचं उदाहरण झालं रे, नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. हे दोनच व्हेरी इम्पॉर्टंट उदाहरण आहेत, सगळ्यात जास्त वेळा विचारले गेलेले आहेत आणि हीच जात विचारली जातात. सभेत पत्रके वाटली गेली. मग दुसरं वाक्य बघा, सर्वांना समज दिली जाईल. दोन शब्द, एकाच क्रियेचा बहुत संयुक्त क्रियापद. मेन क्रिया आहे देण्याची. मग देणारे कोण किंवा देणारा कोण किंवा देणारी कोण, दिले का वाक्यात, नाही, पण कोणाकडून तरी क्रिया घडली असणार आहे, ती क्रिया कोणाकडून तरी घडलेली असणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, कडून हा प्रत्यय लागतो. म्हणजे हे कुठले आलेले, परत नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. ओके. फक्त ह्यातलं महत्वाचं काय आहे, कर्ता त्याने लपवलेला असतो, म्हणजे हिडन असतो. थोडक्यात कर्ता काय केलेला असतो, हिडन, लपवलेला असतो, पण क्रिया कोणाकडून तरी 100% घडलेली असते. ओके. म्हणजे हे पण उदाहरणं कशी आहेत, अपवादात्मक स्थितीची दोन उदाहरणं विचारली जाऊ शकतात, की नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरीची. कळते का सगळ्यांना. कळाले 5 प्रकार, प्रदान कर्तृक, शक्य, प्राचीन किंवा पुराण, समापन आणि नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. हे टॉपिक आले. आता आपण काही उदाहरणं बघूया सगळ्या सारांशमध्ये. आता बघा, लोकांनी मला आंबे दिले. या वाक्यामध्ये दिले काय झालं, क्रियापद झालं. मूळ धातू कुठला आला, दे. देणारे कोण, लोक. लोक म्हणजे वाक्यातील काय आला, कर्ता झाला. काय दिले, काय दिले, आंबे. आंबे वाक्यातील काय आलं, कर्म आलं. ओके. आंबे वाक्यातील कर्म आलं. कर्त्याला प्रत्यय काय लागला रे, नी प्रत्यय लागला. आणि जिथं नी प्रत्यय लागतो ते उदाहरण कशाचं असतं आपण बघितलं होतं, प्रधान कर्तृक कर्मणीच. कशाचं बघितलं होतं आपण, प्रधान कर्तृक कर्मणीचं, बरोबर. ने किंवा नी प्रत्यय असेल तर प्रधान कर्तृक कर्मणी. दुसरं बघा, शिकाऱ्याने शिकार केली. केली मधलं धातू कुठला आहे, कर. आता करणारा कोण, शिकार. शिकार या वाक्यात काय आला,
करता आलं. बरोबर आहे. काय केली तर शिकार केली. शिकारी वाक्यातील काय आलं कर्म आलं. बरोबर आहे. मग आता कर्त्याला ने प्रत्यय लागला म्हणजे परत कर्त्याला ने प्रत्यय लागला म्हणजे सेम कुठलं रे प्रधान कर्तृ कर्मणीचं उदाहरण झालं. प्रदान कर्तृ कर्मणीचं समजते. पुढे बघा सर्वांनी परमेश्वराची भक्ती करावी. करावी मधला धातू कुठला आला रे परत कर. करणारे कोण सर्व. सर्व वाक्यातील काय आला करता आला. काय करावी परमेश्वराची भक्ती करावी. भक्ती वाक्यातील काय आलं कर्म आलं. कर्माला प्रत्यय आहे का नाही. इथं पण कर्माला प्रत्यय नाही इकडे पण कर्माला प्रत्यय नाही म्हणून कर्मणी प्रयोग आहे मेन. बरोबर. प्लस कर्त्याला कुठला प्रत्यय लागला नी म्हणजे नी प्रत्यय लागला म्हणजे परत कुठला आला रे प्रदान कर्तृ कर्मणी. समजते का प्रदान कर्तृ कर्मणी म्हणजे ओके. मला जिनात चढवतं. चढवतं मधला धातू कुठला रे मेन चढ. ओके. आता चढणारा कोण मी. मी वाक्यातील काय आला करता. काय चढवतो जिना. जिना वाक्यातील काय आलं कर्म. आता मला या शब्दाला प्रत्यय आहे का बऱ्याच जणांना अपवाद मग बरं झालं इथे उदाहरण आलं ते अपवाद. मला या शब्दाला बऱ्याच जणांना वाटतं की मला या शब्दाला प्रत्ययच नाहीये. प्रत्यय नाहीच लागला म्हणजे मला ला प्रत्यय लागतो का तर ह्याचा उलगडा कसा आहे म्हणजे एक्सप्लेनेशन कसं आहे. मलाच म्हणजे कसं असतं ते मी ला असा शब्द असतो त्याचा मला झालेला आहे. कळतंय. मग ही कळत नसेल तर मी तुम्हाला कायम सांगत आलोय की सर्वनामाला वाक्यामध्ये की स्वतःचं नाव घाला. स्वतःचं नाव घातलं की लगेच कळते त्याला प्रत्यय आहे का नाही. सर्वनाम आलं तर वाक्यामध्ये लगेच बघायचं की वाक्यात काय लागतोय प्रत्यय लागतो नाही कळते नाव घातलं की. मग रामला कर्त्याला प्रत्यय आला म्हणजे कुठला आला रे हा कर्मणी प्रयोग आहे. ओके. कर्मणी प्रयोग प्लस कर्त्याकडनं क्रिया करणं काय रे शक्य आहे. जेना चढवितो ववितो खावितो पिवितो म्हणलं तुम्हाला म्हणजे कशाचं उदाहरण आहे रे शक्य कर्मणीचं उदाहरण आहे. कशाचं शक्य कर्मणी. समजते का. पुढे बघा त्याच्याने कडू औषध पिववते. परत एकदा आलं बघा पिववते खावते कळतेच तरी पण आपण पूर्ण बघायचंय. ओके. ह्यातला धातू कुठला रे मेन पी. धातू कुठला पी. पिणारा कोण पिणारा तो वाक्यातील काय आला वाक्यातील करता आला. काय पिववते औषध. औषध वाक्यातील काय आलं कर्म आलं. बरोबर. प्लस कर्त्याला कुठला आला प्रत्यय ने प्रत्यय आलाय. बरोबर आहे. पण कर्त्याला ने प्रत्यय आलाय पण क्रिया करणं काय त्याच्याकडनं शक्य आहे. नुसता ने प्रत्यय आहे ते सविकरण आपण जे बघितलं होतं सविकरण तृतीया. ओके. इथं कर्त्याकडून क्रिया करणं काय शक्य आहे म्हणून उदाहरण कशाचं येतं रे शक्य कर्मणीचं उदाहरण येतं. शक्य कर्मणी प्रयोग. समजते का शक्य कर्मणी प्रयोग. ओके. पुढे बघूया आपण पुढचा त्याला आंबा खाववतो. परत बघा खाववितो पिववितो बसवतो म्हणजे मूळ शब्द कुठला आला धातू खा. खाणारा कोण खाणारा तोला प्रत्यय आला म्हणजे करता आहे. ओके. काय खावतो आंबा. आंबा वाक्यातील आलं कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला नाही म्हणजे कर्मणी प्रयोग आला मेन. ओके. मेन कर्मणी प्रयोग आणि ववितो बसवितो पिववितो म्हणजे काय ते कर्त्याकडनं क्रिया काय रे शक्य आहे म्हणून कुठला आला शक्य कर्मणीचं उदाहरण आलं. शक्य कर्मणी. पुढे बघा तिचे गाणे गाऊन झाले. एकतर संयुक्त क्रियापद आलं. मेन क्रिया गाण्याची. गाणारी कोण गाणारी ती वाक्यातील काय आला करता. काय गाऊन झाले गाणे. गाणे वाक्यातील कर्म आलं. कर्त्याला चाचीचे पैकी प्रत्यय आणि सहाय्यक क्रियापद झाला झाली झाले म्हणजे उदाहरण कशाचं आलं रे समापन कर्मणी. समापन कर्मणीचं उदाहरण आलं. कसे झालं समापन कर्मणी. ओके. दुसरं सेम बघा त्याचा निबंध लिहून झाला. परत दोन शब्द लिहून झाला. संयुक्त क्रियापद. मेन क्रिया लिहिण्याची. लिहिणारा कोण तो वाक्यातील झाला कर्ता. काय लिहून झाला निबंध. निबंध वाक्यातील काय झाला कर्म. कर्त्याला चाचीचे त्याचा चाचीचे प्लस झाला झाली झाले सहाय्यक क्रियापद म्हणजे कुठलं येतं रे समापन कर्मणीचं उदाहरण येतं. कळते समापन कर्मणीचं. पुढे बघा शिपायाकडून चोर पकडला गेला. परत संयुक्त क्रियापद पकडला गेला. मेन धातू आहे पकड. ओके. पकडणारा कोण पकडणारा शिपाई. शिपाई वाक्यातील कर्ता. काय पकडला गेला चोर. चोर वाक्यातील आलं कर्म.
आणि कर्त्याला कडून प्रत्यय आणि सहाय्यक क्रियापद गेला गेले गेलेपैकी आहे. कडून प्रत्यय असला की कुठला आला रे? नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगाला कळते. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. पुढे बघा, सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला. परत वाटण्यात आला 2 क्रियापद. ओके. मेन क्रिया वाटण्याची. ओके. वाटणारे कोण? सेवक. सेवक हा वाक्यातील आला कर्ता. काय वाटण्यात आला? प्रसाद. प्रसाद हा वाक्यात आहे कर्म आणि कर्त्याला कडून प्रत्यय आला म्हणजे परत कुठला आला रे? नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी. समजते का? अशा प्रकारे आपण कर्मणी प्रयोगाचे प्रकार आणि कर्मणी प्रयोग कसा हे ओळखायला शिकलो आपण. इथं आपण थांबतोय. धन्यवाद.